Hello, friends. Warm welcome to Unlock PCMB Academy, first of all. As we all know, we are going to proceed with the series of केमिस्ट्री फ्रॉम झिरो राईट. आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे अफबाऊ, पॉली आणि हंटचा प्रिन्सिपल. पण त्याआधी थोडंसं ब्रीफ ओव्हरव्ह्यू सांगते की आतापर्यंत आपण जे शिकलोय ते इलेक्ट्रॉन्सचं फिलिंग कशा पद्धतीने होतं किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं याचा बेसिक ओव्हरव्ह्यू आपण बघण्यासाठी आतापर्यंत आपण शिकत आलोय शेल्स म्हणजे KLMN शेल्स. त्याच्यानंतर आपण शिकलो सबशेल्स, SPDF. ऑर्बिटल्स म्हणजे काय आहे, ऑर्बिटल्स म्हणजे काय असतात याचं डिटेल आपण सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. जर कोणी बघितलं नसेल तर ते व्हिडिओज पहिले बघा. त्यानंतर ना इलेक्ट्रॉन फिलिंग कशा पद्धतीने करायचं याच्यासाठी काही रूल्स आहेत. वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्यांचे रूल्स दिले, त्याच्यामुळे त्यांच्या नावानेच त्या रूल्सला ओळखलं जातं. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर इंटरेस्टिंग आहे आणि हे रूल्स जर समजले तरच तुम्हाला इलेक्ट्रॉन फिलिंग करता येणार आहे. त्याच्यामुळे हे रूल्स खूप महत्वाचे आहे. तर रूल्स का गरजेचे आहे त्याच्या मागचा पहिले तर कॉन्सेप्ट समजून घेऊ. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, परत मी तुम्हाला एकदा ब्रीफ सांगते की इलेक्ट्रॉन रॅन्डमली फिरत नाही ऑर्बिटल्समध्ये. त्यांची स्वतःची फिक्स पोझिशन असते आणि त्यालाच आपण ऑर्बिटल्स म्हणतो. आणि त्यालाच पुढे प्रोसीड करण्यासाठी, इलेक्ट्रॉन फिल करण्यासाठी प्रत्येक ऑर्बिटल्सची स्वतःची कॅपॅसिटी असते. पण ते फिल कसे करायचे याची सुद्धा काही रूल्स आहेत आणि तेच आजच्या आपण पार्टमध्ये शिकतोय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर इलेक्ट्रॉन्स डोंट फिल रॅन्डमली. ते रॅन्डमली फिल होत नाही, ते फॉलो फिक्स रूल आणि ते फिक्स रूल फॉलो करतात. बट व्हॉट टाइप ऑफ रूल दे आर गोइंग टू फॉलो, वी आर गोइंग टू प्रोसीड फर्दर इन डिटेल इन दिस व्हिडिओ, राईट. सो दिस रूल हेल्प अस राईट करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे रूल आपल्याला हेल्प करतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करेक्ट वे मध्ये सांगण्यासाठी. आणि ते रूल्स कुठले आहेत ते आपण आज बघणार आहे. अफबाऊ प्रिन्सिपल पहिला रूल आहे, पॉलीज प्रिन्सिपल नेक्स्ट रूल आहे आणि हंट्स रूल जो मोस्ट कन्फ्युजिंग आहे बट खूप इझी आहे. तर तेच आपण आज बघतोय. आणि हे रूल्स जर तुम्हाला आले, KLMN सिरीज जर तुम्हाला समजली आणि SPDF ऑर्बिटल्स तुम्हाला समजले तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही न चुकता करू शकता. त्याच्यामुळे हे रूल्स समजून घेणार आहे आपण आज एकदम डिटेलमध्ये. रूल फक्त नावं त्यांचे कठीण दिसतात पण रूल एकदम इझी आहे समजून घ्यायला. पण थोडंसं लक्ष द्यायचंय. पहिला रूल आहे अफबाऊ प्रिन्सिपल. आता अफबाऊ प्रिन्सिपल सरांचं म्हणणं काय आहे, त्यांच्यानुसार इलेक्ट्रॉन फिल लोएस्ट एनर्जी ऑर्बिटल फर्स्ट. अफबाऊ प्रिन्सिपल काय सांगतं की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते डायरेक्टली कोणत्याही ऑर्बिटलमध्ये किंवा कुठेही फिल होणार नाहीत. ते लोअर एनर्जी पासून ते हायर एनर्जी पर्यंत जाणार. याचा सिंपल अर्थ आपण समजून घेऊ. मला तुम्ही सांगा, ह्या पायऱ्या आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. आता ही फर्स्ट पायरी आहे आणि ही 10वी पायरी आहे. आपण पहिल्या पायरीवरून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पायरीवरून न जाता डायरेक्टली 10th पायरीवर जाऊ शकतो का? नॅचरली नाही. इज दिस पॉसिबल? नो. सेम लाईक आपण जर का इलेक्ट्रॉन फिलिंग करतोय तर आपण हायर ऑर्बिटल पहिले फिल करतोय आणि लोअर खाली फ्री म्हणजे झिरो मध्ये ठेवतोय त्याला, तर हे पॉसिबल नाहीये. सेम अफबाऊ प्रिन्सिपल सांगते की लो एनर्जी आपण फर्स्ट फिल करणार, म्हणजे खालचे ऑर्बिटल जे जे ऑर्बिटल्स आपल्या न्यूक्लियस जवळ आहेत ते आपण पहिले फिल करणार आणि त्यानंतर ना आपण इलेक्ट्रॉन काय करत जाणार, वरती फिल करत जाणार. सेम ॲज लाईक 1s ऑर्बिटल आपण पहिले फिल करणार. जर तो फिल झाला तरच आपण 2s कडे शिफ्ट करणार, तरच आपण 2p कडे शिफ्ट करणार. मग 3s, 3p, 4s आणि 3d, 4p अशा पद्धतीने आपण बेस पासनं ते हायर लेवल पर्यंत जाणार आहे. अफबाऊ प्रिन्सिपलचं म्हणणं खूप सोपं आहे की पहिले पायऱ्या पायऱ्या चढत चढत आपण वरती जाणार आहे. पण हे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये झालं. केमिस्ट्री लँग्वेजमध्ये जर का सांगायचं झालं तर जे ऑर्बिटल लोअर एनर्जीचे आहे त्यांना फिल करत करत आपण पुढे प्रोसीड करणार आहोत, राईट. 1s नंतरच 2s मध्ये, 2s नंतर 2p मध्ये, 3s मध्ये, 3p मध्ये, 4s मध्ये, 3d मध्ये आणि 4p मध्ये. अशाच पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन्स फिल करणार आहोत. फक्त तो दिसायला हार्ड दिसतो पण नॅचरल वे मध्ये जसं आपण एखादी गोष्ट सिंपल पासून हार्ड पर्यंत जात असतो, जसं आपण सिरीज सुद्धा सुरू केली आहे, आपण डायरेक्ट हार्ड पासून लो पर्यंत नाही आलोय. वी आर गोइंग टू प्रोसीड फ्रॉम द बेस टू हायर लेवल अकॉर्डिंग टू दॅट. अँड सेम लाईक दॅट अफबाऊ प्रिन्सिपल पण सांगते की एनर्जी म्हणजेच इलेक्ट्रॉन फिलिंग हे बेस पासनं ते हायर लेवल पर्यंत जाणार आहे. फॉर एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल लिथियम आहे.
ओके. सो व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ लिथियम, हायड्रोजन, हेलियम, लिथियम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. सो आपण 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन टाकल्यावरच 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन टाकणार. आपण डायरेक्टली 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन टाकून 2p मध्ये 1 नाही टाकणार. प्लीज कीप इन माइंड, आपण लो एनर्जी पासून जाणार आहे. सगळ्यात पहिले 1s ऑर्बिटल येतं, त्यामुळे आपण 1s मधले 2 इलेक्ट्रॉन कम्प्लीट फिल करून घेणार आणि मगच 2s मध्ये जाणार. राईट. एक्झाम्पल इथे पण मी तुम्हाला दिलंय. ऑक्सिजन झेड 2p, सॉरी, ऑक्सिजन झेड म्हणजेच ॲटॉमिक नंबर. खूपदा शिकलोय आपण ॲटॉमिक नंबरच्या सेशनमध्ये. 8 आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. त्याच्यामध्ये पहिले 1s2 भरणार, मग 2s2 भरणार आणि मग 2p4 मध्ये जाणार इलेक्ट्रॉन. तर अशाच पद्धतीने अबव प्रिन्सिपलचं म्हणणं सेम, खूप सिंपल आहे की इलेक्ट्रॉनचं जे फिलिंग आहे ते बेस पासनं हायर लेवलकडे जाणार आहे. म्हणजेच लो इलेक्ट्रॉन एनर्जी, म्हणजेच लो एनर्जी पासनं ते हाय एनर्जी पर्यंत जाणार आहे. राईट. आता नेक्स्ट प्रिन्सिपल काय आहे, तर ते आहे पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. खूप इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे, पण तेवढंच इझी पण आहे. 1 ऑर्बिटल कॅन होल्ड मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन. ह्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी पॉलीज सरांनी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे काय की 1 ऑर्बिटल, आता एक ऑर्बिटल असं असतं आणि एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार. Maximum capacity of one orbital is 2. Please keep in mind, maximum capacity of one orbital is किती 2. आणि ते ऑर्बिटल कशा पद्धतीने राहणार, ते इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने राहणार, तर ते इलेक्ट्रॉन अपोजिट स्पिन मध्येच राहणार. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की ते इलेक्ट्रॉन लोअर मध्ये असे राहणार किंवा अप्पर मध्ये असे राहणार, तर हे रॉंग होईल. त्यांचं जे पोझिशन आहे ते करेक्ट पोझिशन अशा पद्धतीने आहे, एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डिरेक्शननी आणि एक इलेक्ट्रॉन लोअर डिरेक्शननी, तरच ते काय झाले, अपोजिट स्पिन मध्ये झाले. ठीक आहे. 1 रूम, एका रूम मध्ये 2च इलेक्ट्रॉन, एक रूम, एक बेड 2च व्यक्तींनी शेअर केलाय आणि ते दोघं अपोजिट डिरेक्शननी झोपले आहेत. सो ह्याला काय म्हणतात, यालाच पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणतात. म्हणजे एक डबा आहे, हा डबा 2च व्यक्तींनी शेअर केलेला आहे, पण तो अपोजिट डिरेक्शन मध्ये आहे. दॅट इज नोन ॲज पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. राईट. पॉलीस सरांचं म्हणणं, पॉलीस साहेबांचं म्हणणं सिंपल आहे की एका ऑर्बिटलमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन असणार आणि ते 2 इलेक्ट्रॉन अपोजिट स्पिन मध्ये असणार, म्हणजेच अपोजिट डिरेक्शनला असणार. तुम्ही जर का त्याची डायरेक्शन एकाच डायरेक्शननी दोन्ही इलेक्ट्रॉन दाखवले तर हे रॉंग होणार आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यामुळे आपल्याला अकॉर्डिंग टू द रूल दोन्ही इलेक्ट्रॉन 2 वेगवेगळ्या पोझिशन मध्ये दाखवायचे आणि दॅट इज नोन ॲज द पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ओके. जर आपल्याकडे 2 ऑर्बिटल असतील तर आपण एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन टाकणार, दुसऱ्यामध्ये 2 टाकणार, पण एका ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसणार. हा सिंपल पण खूप महत्वाचा रूल पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलचा आहे आणि ते 2 इलेक्ट्रॉन नेहमी अपोजिट डिरेक्शनलाच असणार. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा रूल आहे तो म्हणजे हंट्स रूल. आणि ह्या सगळ्यांचं मिळून मग आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काढता येणार आहे. तर हंट्स रूल काय म्हणते, इलेक्ट्रॉन फिल एम्प्टी ऑर्बिटल फर्स्ट बिफोर पेअरिंग. फॉर एक्झाम्पल, याचं थोडंसं मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्झाम्पल थ्रू आपण सांगू. माझ्या 3 मैत्रिणी आहे. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. माझ्याकडे 4 चॉकलेट आहे, तर मी 4 चॉकलेट दोघींना 2-2 दिले आणि एकीला काहीच नाही दिलं, असं मी करणार नाही. जर मी थोडीशी समजूतदार असेल तर मी काय करेल, आय शेअर फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणजे एक चॉकलेट मी प्रत्येक स्टुडंट माझ्या फ्रेंडला देणार आणि राहिलेलं एकीला जास्त देणार किंवा एकीला दुसरीला जास्त देणार. तर अशा पद्धतीने पॉलीज हंट्स रूल काय सांगतो, इलेक्ट्रॉन फिल एम्प्टी ऑर्बिटल फर्स्ट बिफोर पेअरिंग. म्हणजे जर माझ्याकडे 5 ऑर्बिटल्स आहेत किंवा 3 ऑर्बिटल्स आहेत आणि 4 इलेक्ट्रॉन आहेत, तर पहिले मी एक इलेक्ट्रॉन सगळ्यांना देऊन देणार आणि मग पेअरिंग सुरू करणार. राईट. माझ्याकडे 4 चॉकलेट आहे, तर मी पहिले तिघींना एक चॉकलेट दिलं, मग पहिलीला अजून एक दिलं. तर मी पहिले काय करणार, पहिले प्रत्येकाला पार्शियली फिल करत जाणार आणि मग राहिलेला इलेक्ट्रॉन पेअरिंग मध्ये नेणार.
ठीक आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इथे हा कन्फ्यूज करण्यासारखा आहे. इलेक्ट्रॉन फिल्स एम्प्टी ऑर्बिटल फर्स्ट. हंट्स सरांचं म्हणणं आहे इलेक्ट्रॉन पहिले काय होतात, पूर्णपणे एम्प्टी ऑर्बिटल मध्ये फिल होऊन जातात आणि मग ते पेअरिंगला तयार होतात. राईट. येस. आता फॉर एक्झाम्पल नायट्रोजनचं एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. इथे 2p3 ऑर्बिटल्स आहेत. तर इथे आपण काय केलं, करेक्ट याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, आपण पहिले एक एक इलेक्ट्रॉन इथे फिल केलाय. राईट. आणि आपण अशा पद्धतीने याचं रॉंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, कारण इथे आपण काय केलं, याला पेअरिंग केलं. सो दिस इज द रॉंग कॉन्फिगरेशन. तर हंट सरांच्या नुसार आपण काय करणार, पहिले इलेक्ट्रॉनला पार्शियली फिल करणार आणि मगच त्याला पेअरिंग कडे प्रोसीड करणार. तर अशा पद्धतीने हे 3 रूल खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला रूल आपण शिकला अफबाऊ प्रिन्सिपल, दुसरा रूल आपण शिकला पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, आणि तिसरा रूल आपण शिकत आहोत दॅट इज हंट्स रूल. तर अशा पद्धतीने वन बाय वन परत एकदा रिकॅप समजून घेऊ. एक्झाम्पल खूप इझी सांगितले मी. अफबाऊ प्रिन्सिपल काय म्हणतो की लोअर एनर्जी पहिले फील होणार, पायऱ्यांमधून पहिली दुसरी तिसरी पायरी चढल्यावरच आपण चौथी पायरी चढतो. तशाच पद्धतीने पहिले जे लो एनर्जीवाले ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये पहिले इलेक्ट्रॉन जाणार आणि मग वरती जाणार. फॉर एक्झाम्पल 1s मध्ये पहिले जाणार, मग 2s मध्ये जाणार, मग 3s मध्ये जाणार. दॅट इज द अफबाऊ प्रिन्सिपल, जे म्हणतं स्टेप वाईज आपल्याला प्रोसीड करायचंय. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणतं की प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन असतील आणि ते अपोजिट स्पिन मध्ये असणार. आणि हंट्स रूल काय सांगतं की पहिले जे पण काही ऑर्बिटल्स आपल्याकडे आहेत त्याला आपण पहिले सिंगली फिल्ड करणार आणि नंतरच त्यांचं पेअरिंग करणार. अशा पद्धतीने हे 3 रूल फॉलो करून आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. आतापर्यंत आपण KLMN शेल्स बघितले, त्याच्यानंतर आपण SPDF ऑर्बिटल्स बघितले. शेल्स आणि सबशेल्स यांच्यामधलं आपण जे काय म्हणतात रिलेशन आहे ते सुद्धा बघितलं. आणि आता आपण प्रिन्सिपल्स बघितले. फर्स्ट प्रिन्सिपल इज अफबाऊ प्रिन्सिपल, देन पॉलीज प्रिन्सिपल अँड देन हंट्स प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू हंट प्रिन्सिपल पहिले पेअरिंग होणार, मग पहिले इलेक्ट्रॉन सिंगली फिल होणार, मग पेअरिंग होणार. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन असणार आहेत आणि ते 2 इलेक्ट्रॉन अपोजिट स्पिन असेल. ठीक आहे, अपोजिट स्पिन असेल म्हणजे एकाचं जर डायरेक्शन अपवर्ड डिरेक्शननी असेल तर एकाचं लोअर डिरेक्शननी असेल. आणि अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल लोअर एनर्जीचा ऑर्बिटलचा इलेक्ट्रॉन पहिले भरल्या जाणार आणि मग हायर एनर्जीचे भरल्या जाणार. तर अशा पद्धतीने आपण प्रिन्सिपल शिकलो. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण लवकरच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करायचं ते बघणार आहे आणि मग खूप एक्झाम्पल थ्रू तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे जे डिटेल सगळे तुम्हाला डाऊट असतील ते पूर्ण क्लिअर होतील. बघा, थेरॉटिकल ऍस्पेक्ट समजला तरच आपण प्रॅक्टिकलकडे वळू शकतो. प्रॅक्टिकल इन द सेन्स आपण प्रॅक्टिकली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो पाठ न करता. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 100% तुमच्या एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी महत्वाचा पार्ट आहे आणि तो विचारला जाणारच आहे. त्याच्यामुळे हा पार्ट कोणीही स्किप करू नका. जे नीट JEE ऍस्पायरंट असतील त्याच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांपर्यंत शेअर करा. मी परत एकदा सांगत असते, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पाठवा. लवकरच नवीन टॉपिक सोबत, नवीन विषयासोबत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोबत आपण भेटणार आहे. त्याचे 2-3 पार्ट असतील कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप महत्वाचं आहे. ॲटॉमिक नंबर भरपूर आहे. मी जवळजवळ 1 ते 30 पर्यंतच्या ॲटॉमिक नंबरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईव्ह तुमच्याबरोबर काढून दाखवणार आहे. त्याचे सगळे डाऊट आपण इथल्या इथेच म्हणजे करणार आहोत. पण त्याआधी तुम्ही हे 2 ते 3 व्हिडिओ सगळे बघून घ्या. काही डाऊट असेल तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला इथे सपोर्ट करायला आहोत. तर भेटूया लवकरच नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.